ज्यांच्या आपल्या कामावरती आणि कर्तृत्वावर विश्वास होता असे जयकुमार रावल सर आपल्यासोबत आहे. सर, तुम्हाला अखेर या तिसऱ्या देवेंद्र फडणवीसच्या मंत्रिमंडळात जागा मिळवण्यात तुम्हाला यश आलं आहे. याचं गमक नेमकं काय? मी आमच्या केंद्रीय आणि राज्याच्या नेतृत्व भारतीय जनता पार्टीचं मनापासून धन्यवाद देईल, आभार व्यक्त करेल की त्यांनी मला ही जबाबदारी दिली आहे. खरं याला देखील भाग्य लागतं. महाराष्ट्राची सेवा करणं, देशाची सेवा करणं, ची संधी मिळणं याच्यासाठी परम भाग्य लागतं आणि पार्टीने मला संधी दिली. नक्कीच शक्य होईल तेवढं तनमन लावून आपण काम करू आणि आपल्या महाराष्ट्राला पुढे नेण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जोरदार काम उभं करू आणि महाराष्ट्राला पुन्हा नंबर 1चं राज्य देशामध्ये आणि इतर देशांच्या पेक्षाही चांगला अर्थव्यवस्था आम्ही निर्माण करू. खरं तर ज्या पद्धतीने विरोधकांना एक संधी मिळाली, ज्या पद्धतीने खाते वाटप होत नाही त्यावरती देखील टार्गेट करताय आणि जी नाराजी सत्र पाहायला जे मिळतंय त्यामध्ये छगन भुजबळ असो, सुधीर मुनगंटीवार, संजय कुटे यांनी तर उघड पोस्ट करून नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे कुठंतरी त्यांचं म्हणणं असं आहे, आता बोलून गेले काँग्रेसचे आमदार राऊत साहेब की म्हणाले की यांना काही गरजच नाही भाजपला, भाजप काय यांची मनधरणी करतो. खरं तर विरोधी पक्षांनी सुद्धा आता नकारात्मक राजकारण सोडलं पाहिजे. महाराष्ट्राची बदनामी होते, आपल्या राज्याचं सगळ्या प्रकारचं निगेटिव्हिटी पूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये आणि विश्वामध्ये तुम्ही पोचवतात. राजकारणासाठी एक स्तर मेंटेन केलं पाहिजे. ठीक आहे, तुमच्या टीका असू शकतात, सकारात्मक टीका करा ना. तुम्ही काय योजना दिली पाहिजे, काय व्हायला पाहिजे त्या संदर्भात कधी बोलतच नाही. वाईट नेगेटिव्ह बोलण्यापेक्षा विरोधी पक्षांनी आता सकारात्मक विरोधी पक्ष म्हणून त्यांचा एक छवी निर्माण केली पाहिजे. अन्यथा पुढच्या काळात मुश्किल काम होईल त्यांच्यासाठी. राज्याला आता विधान परिषदेत सभापतीपद मिळणार आहे. आज त्याची निवड होऊ शकते. भाजपकडनं दावा केला जाऊ शकतो, काय वाटतं तुम्हाला? खरं महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्रित आहे आणि सगळे निर्णय जे आहेत आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की श्री देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि अजितदादा हा फेविकॉलचा जोड आहे. तिघं नेते त्रिदेव आहेत आणि त्रिदेव तिघं मिळून निर्णय घेतात आणि एक दिलाने एक मुखाने निर्णय असतो त्यांचा. मग कुठल्याही प्रकारचा समज तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही तो सोडला पाहिजे. तिघं एक विचार करून करतात, त्यांची एक स्ट्रॅटेजी आहे, त्यांचं एक प्लॅनिंग आहे आणि त्याचा परिणाम निवडणुकीमध्ये आपण बघितला आहे. म्हणून सभापती निवडसाठी त्यांची एक रणनीतीप्रमाणे ते काम करतील. तुम्हाला कोणतं खातं मिळू शकतं, काय अंदाज? पहिलं जे होतं तेच मिळेल का? मुख्यमंत्र्यांनी दिलं ते खातं तेच आम्ही घेणार. ओके, धन्यवाद. प्रशांत गोडसे, लेट्स अप मराठी, नागपूर.